कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी हातींबाबत जो मागील 8 दिवसांपासून जो प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्याबाबत अनेक लोकांच्या मध्ये शंका आहे की महादेवी हाती केव्हा परत येणार. नुकतंच काल एक बैठक झाली महादेवी हातीबाबत सरकारमध्ये आणि लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या तर्कवितर्क लावू लागलेले आहेत की महादेवीची ही याचिका आहे पुनर्याचिका ही कोर्टात गेल्यानंतर काय होईल हे आपण थेट कोल्हापूरमधल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया की कोल्हापूरकरांना या पुनर्याचिकेबद्दल काय वाटतं. या एकूणच महादेवीच्या परतीच्या प्रवासाबद्दल अनेक शंका या मनामध्ये येत आहेत. काय शंका आहे तुमच्या मनामध्ये महादेवी? सर्वप्रथम जे महाराष्ट्रामधील जनता, बाहेरची जनता आहे त्या सगळ्यांच्या मी धन्यवाद मानतो की सगळ्या लोकांनी या आंदोलनाला खूप मोठं प्रतिसाद दिलेला आहे. ॲक्च्युली आज जी काय बैठक झाली महाराष्ट्र शासनातर्फे, शासनाचं तर हे दिसतो आहे पॉझिटिव्ह, परंतु मला एक शंका काय वाटते आहे, जर पूर्वी शासनाच्याच फॉरेस्ट ऑफिसरनंच हा सुप्रीम कोर्टामध्ये हे मुद्दा मांडला होता की ही हत्ती आजारी आहे किंवा ठणठणीत आहे असं सुद्धा म्हटले असतील, तर ह्या वंताराकडं त्यांनी सोपवण्यासाठी का दिली, तर ती आजारी आहे हे आहे असं सांगतायत. आणि आता इथं तर जेव्हा आमच्या नांदणीमध्ये जेव्हा ती टीम आली होती त्यांनी तेव्हा तर बरोबर आहे, ती सगळी तिची तब्येत एकदम ठीक आहे म्हणून सांगितली होती. आणि जेव्हा वंतारामध्ये ते आता गेली तिथं मात्र ते म्हणतात की तिला पायाचा आजार आहे, हे आहे आणि असं सांगतात. म्हणजे हे काहीतरी चुकीचं हे वाटतंय, परंतु ह्यातनं योग्य ते त्याच्यावर काहीतरी हे होऊन आमची जी हत्ती आहे ती आम्हाला परत मिळावी. लोकांच्या त्या भावना त्याच्याशी जुडलेल्या आहेत, त्यांच्या प्रत्येकाची नाळ तिच्याशी जोडलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना असंच वाटतं की हत्ती आमची परत आली पाहिजे. कोर्टात प्रकरण आता चाललं आहे, कोर्टात प्रकरण गेलं की लांबणीवर पडणार. बरं आहे की त्यात फार वेळ जाणार, त्यात बरेचसे जाणार आणि आमच्या देवी भावना जास्त दुखावल्या जाणार. आमची महादेवी आम्हाला परत द्या. शासनाला, कोर्टाला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना, वनताराच्या अधिकाऱ्यांना माझी नंबर विनंती आहे. हां, जय जिनेंद्र. महादेवी हाती आता परत येणार की न येणार किंवा अजून तिचा किती दिवस मुक्काम त्या ठिकाणी राहणार आहे, हा सगळा जर प्रश्न असला तरी कोल्हापूरच्या मनामध्ये अनेक सातत्यानं प्रश्न येतो की महादेवी बाबतीत असा निर्णय लवकरात लवकर व्हावा की जेणेकरून महादेवी परत यावी. काय वाटतं आपल्याला? मुळातच कोर्टाच्या जे आदेश कोर्टाचे आलेले आहेत त्या आदेशाबद्दलच आम्हाला साशंकता वाटते. एका रात्रीमध्ये हत्तीला इथून नांदणीतून नेलं कसं जातं, त्या अगोदर असं म्हटलं जाते की त्या अगोदर 3 दिवस ती वनताराची टीम त्या गावामध्ये होती. म्हणजे हे सगळं अगोदर काही घडवून आणलेला प्रकार आहे. भले त्याच्यामध्ये कायदेशीर प्रोसिजर त्यांनी केली असतील, पण 3 दिवस भटाच्या अधिपतींना माहीत नसतं की ते हत्ती न्यायला आलेले आहेत आणि तो हत्ती अचानक रात्री ती घेऊन जातात. त्याच्यामुळं आमच्या सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये साशंकता एक निर्माण झालेली आहे आणि कोर्टाचे जे काही निर्णय होतील ते निर्णय काय होतील ते त्या हत्तीनीला आणि त्या पार्श्वनाथ भगवंतांना माहिती. पण काहीतरी कागदपत्र रंगवून त्याच्यामध्ये आता थोडंसं आम्हाला तोंडावरती चॉकलेट दाखवलेल्याचा प्रकार यांनी केलेला आहे. तर 1.5 महिना हे प्रकरण असंच चालू राहील. त्यानंतर सगळे समाज बांधव शांत होतील असं वाटत असेल त्यांना, पण तसं काही होणार नाही. जोपर्यंत हत्ती मठामध्ये येणार नाही तोपर्यंत जनता स्वस्थ बसणार नाही, हे मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सरकारची कालची जी भूमिका आहे त्याबाबतीत? सरकारची भूमिका आता प्रत्येकजण राजकीय असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुमच्या बाजूने आम्ही आहे. जसं की वंतारा टीम इथं आली, जे एवढं आंदोलन बघितल्यानंतर की जिओची कार्ड बंद झाले असतील किंवा काय आता टॉवर वगैरे बंद करायला आहेत, तर ते जे सगळे आलेत ना ते आम्हाला सांगतात ना की असं आहे. पण तुम्ही पूर्वी पण आमच्याकडे मागणी केली होती, त्याला तुम्हाला नाही म्हणून सांगितलं. परत कोर्टाकडनं तुम्ही येत आहे, ते आमच्याकडनं हत्ती रात्रोचे घेऊन जातात. तर 40 तास हत्ती ज्यावेळेला एका गाडीतून येतात तुम्ही, हे कुठल्या पेटाच्या नियमात आहे? हे पण पेटाच्या नियमात आहे. बघितलं तर आता इतर राज्यात, केरळमध्ये बघा, इतर राज्यात हत्तींना मालवाहकासाठी नेलं जातं, तिथं कुठं पेटा का जात नाही. आज आमचा जो हत्ती आहे ना 3 वर्षापासून ती 40 वर्षापर्यंत जो राहिला ना तो एक आमचा कुटुंबाचा सदस्य आहे. तो जैन धर्मियांचा नाही, इतर सर्व धर्मियांचा आहे. ते माऊसुद्धा मुस्लिम असला तरी पण त्याच्यावर डोळ्यात पाणी आले आणि स्वतः हत्तीनीच्या आमच्या महादेवीच्या डोळ्यात जे पाणी आले हे कोणी पुसू शकणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की हत्तीचं जे रडणं होतं किंवा काय होतं, तिच्या जे भावना होत्या ते माणसाळलेल्या होत्या. मग आज पेटाने काय करायला होतं की खरोखर त्याचा अत्याचार होत असेल, खरोखर त्याचा दुरुपयोग होत असेल तर तिने न्यायला पाहिजे होतं, नाही असं नाही. पण आज तो हत्ती फक्त मठात नव्हता,
पूर्ण गावात होता, प्रत्येकाच्या प्रेमात होता, प्रत्येकाच्या हृदयात होता. आणि त्या हृदयात असलेल्या माणसाला जर का तुम्ही कोर्टामार्फत जर का नेत असाल तर कोर्टाने सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आमच्या भावना दुखवल्यात ना, तुम्ही आम्हाला ते लवकरात लवकर तुम्ही परत द्यायला पाहिजे. पाहिलं तर आता सरकारच्या वतीने जेव्हा पुनर्याचिका दाखल करणार आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेतल्या, अशाच भावना आणखीन काही ठिकाणी आपण पण जाणून घेणार आहोत की महादेवी हातीबाबतीत ज्या सरकारची भूमिका आहे, सरकारनं आता यामध्ये कोणता निर्णय घ्यावा, अशाच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार. महादेवी हातीनीबाबत जी बैठक झाली त्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहे की कोल्हापूरकरांना काय वाटते. काल महादेवीच्या बाबतीत एक बैठक झाली, समाधानी या बैठकीमध्ये याचिका फेरविचार याचिका जी दाखल करायची ते आपण समाधानी आपण जर महादेवी हत्तीच्या बाबतीत जर काल सरकारकडनं जे बैठक झाली मुंबईमध्ये, तर नुसतं चालढकल करण्याचा निर्णय दिसतोय. खरोखरच महादेवी हत्तीन आल्यानंतरच ते खरं म्हणता येईल, कारण हे वेळकाढूपणाचं लक्षण दिसतं. वनताराची टीम पण देखील यामध्ये सहयोग करणार आहे आणि या ठिकाणीच तिची वेगवेगळ्या सुविधा करणार. वनताराची टीम देखील आता यामध्ये एक सपोर्ट करून शासनाला देखील देणार आहे की जे कायदेशीर बाबी लागतील त्यामध्ये वनतारा केंद्र देखील सहभाग घेणार आहे आता या एकूणच या प्रकरणामध्ये. वनतारा म्हणजे एक प्रकारे शासनाच्या अंतर्गत शासनाला सपोर्टिंग करण्यासारखी जी टीम तयार आहे, ती जे शासन काय सांगेल त्या पद्धतीनेच पुढं वाटचाल करणार आहे. आणि अशा पद्धतीनं जी हाती नेली त्यामागे शासनाचा सुद्धा काही भाग आहे, कारण शासनानं पुनर्विचार याचिका ज्यावेळी जनता रस्त्यावर आली त्यावेळी पुनर्याचिकेची बाब आता शासनाच्या लक्षात आली आहे. आणि ज्यावेळी जनतेनं संघर्ष केल्यानंतर आली, आधी पण शासनाला यात भाग घेता आला असता. काय वाटतंय या याचिका आता पुनर्याचिका होणार आहे, हातीनी येण्याबाबतीत हे सरकारचं पाऊल टाकलेलं आहे, योग्य वाटतंय? नाही, या सरकारवर मुळात म्हणजे आमचा विश्वासच नाही आहे. या सरकारवर विश्वास नाही. आणि आता सरकारनं जी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे, ही तारीख पे तारीख याच्याशीच हा भाग निगडीत असावा, असा तर माझं पूर्णपणे 100% मी ह्या सहमत आहे मताशी की सरकारनं जे निर्णय दिलेला आहे पुनर्याचिकेचा तो तारीख पे तारीख आहे. आणि मुळात म्हणजे ही हत्तीन कोल्हापूरकरांच्या संघर्षानुसार कोल्हापूरकर जे संघर्ष आता दाखवलेला आहे त्या मागणीनुसार कोल्हापूरकरांच्या संघर्षानेच ही हत्ती परत येऊ शकते. सरकारवर व या कोर्टाच्या याचिकेवर आमचा कोल्हापूरवासियांचा विश्वास नाही. आपण पाहिलं तर कोल्हापूरकरांचा विश्वास नाही असं यांचं मत आहे की कोर्टामध्ये जेव्हा याचिका आता होईल तेव्हा वेगवेगळ्या तारखा पडतील आणि केव्हा महादेवी हाती आपल्या या कोल्हापूरमध्ये येईलच तेव्हाच हे कोल्हापूरकर आता गप्प बसणार आपल्याला पाहायला मिळते. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.